भिवंडीमध्ये महाविकास आघाडीच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचं आंदोलन। छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ भाजपची निदर्शनं। महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून आंदोलन। अमरावतीमध्ये महाविकास आघाडीच्या विरोधात भाजप आक्रमक। भाजपची महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणाबाजी। पुतळा दुर्घटनेबाबत राजकारण न करण्याचा इशारा। जळगावमध्ये पुतळा कोसळल्याप्रकरणी सह्याद्री प्रतिष्ठान आक्रमक। जबाबदार असलेल्यांवर कारवाईची मागणी। हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा। सिद्धेश्वर धरणाचा पाणीसाठा 79%वर। यवतमाळमध्ये पावसाची धुवांधार बॅटिंग। पुसद तालुक्यातील वडसद नाल्याला पूर। परभणीमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे अनेक भागातील रस्त्यावर साचलं पाणी। नाशिकच्या पाथर्डी फाट्यावर भाजपचं निषेध आंदोलन। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या उपस्थितीमध्ये आंदोलन। महाविकास आघाडीच्या दुटप्पी धोरणाचा भाजपनं केला निषेध। पुण्यामध्ये 10 वर्षातील सर्वात दमदार पाऊस। ऑगस्ट महिन्यात 279 मिलीमीटर पावसाची नोंद, तर सलग तिसऱ्या महिन्यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस। बीडच्या पाटोद्यामध्ये दमदार पाऊस। बीडसह 22 गावांचा पाणी प्रश्न मार्गी, तर धरण भरल्यानं 10 ते 12 दिवसांनी होणारा पाणी पुरवठा 5 दिवसांनी केला जाणार। मिरज ते बेळगाव विशेष रेल्वे सेवेला 1 महिन्यांची मुदतवाढ। प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्यानं मुदतवाढ। मुसळधार पावसामुळे सहस्रकुंड धबधब्याचा विकराळ रूप, तर पावसानं नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीला मोठा पूर। मुलांना मोबाईल स्क्रीनचा विळखा। रील्स आणि मीम्समुळे वाढला स्क्रीन टाइम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।